त्यावेळेस आमची गाडी फसली होती. आकाश दाना दिला आपल्या ब्लॉग मध्ये हात आणि म्हणे आमची बी गाडी फसली. किरण डॉन म्हणत होता की मागे टरबूज काटा दे म्हणे, चाल टरबूज खायले. मग काय रे भो, डायमंड दाच्या हातामध्ये अशी कलाकारी की डायमंड दा ते काटतो ना ते लालच निघते रे भो. डायमंड दानं काटतास की बी निघाला आणि ते लाल. मग कसा झाला हमला हमला बोल माहिशावर काही आली नाही का म्हण की मग काय मी हातात कॅमेरा होता. मावसानं उचलल्या 2 चिऱ्या, एक चिरी मा आयुष्यावर आली आणि मी निघेला साईडले का म्हण की भाऊले धक्काबुक्की सहन होत नाही. मग काय मीने बी खाल्ला भाऊ एक घास आणि ते काय होतं क्वालिटी होतं ना भाऊ, ते काय म्हणतात टरबूज. मग काय एकने काटलं भाऊ, 2 काटले आणि तेही निघाले क्वालिटी. मग काय मन भरते का आमच्या माणसाचं? नाही तसं काही नसतं. मग काय या गाड्या पा केवढा आणल्या, एक गाडी फसेल होती आणि एक गाडी अटकेल होती, आमची होती ते. मग काय आमच्याच गाड्या होत्या ना दोघी बी. मग हे झाड कोणतं आहे मला काही समजलं नाही. मी चालला होता टरबूज घ्यायले. मग काय फिरवला ना आपल्याकडे कॅमेरा, म्हणलं आता मी बी जातो म्हणलं टरबूज घ्यायले. एकने आणणार मी, 2 आणेन टरबूज रे भो. कामावरती एन्जॉय तर लय करता रे भो. हे चालले होते पुढे आणि मी त्यांच्या मागे. मला काही समजत नाही होतं की कोणतं टरबूज तोडायचं. मग काय हे टाकत होते इकडे बॉम्ब. मग घेतले आपल्या ब्लॉग मध्ये सुमडीत गुमडी. काम चालू झालं आणि मग काय फिरवायला ना आपल्याकडे कॅमेरा. मी आलता सीन घ्यायले. मग काय डॉननं दाखवले 2 पंजे आणि डायमंड दा माल कसा काटतो गरा गरा. मग झाड बी फिरते भाऊ गर गर. मग कसं तुम्हाला तर माहित आहे पुष्पा भाऊचं कसं झुकेंगाने साला. आपल्या मोठ्या भाऊनही दिला आपल्या ब्लॉग मध्ये हात आणि डॉन नाही दिला तिकडनं आपल्या ब्लॉग मध्ये हात आणि अमोल भाऊनही दिला आपल्या ब्लॉग मध्ये यो यो. मग काय किरण डॉन म्हणत होता की आपल्या मोठ्या भाऊलाही घे, या भाऊलाही घेतला आपल्या ब्लॉग मध्ये.